तर हॅलो गाईज, आज आहे आपला तिसरा दिवस गोव्यामधला आणि आम्ही लगेच निघालो होतो कारण की आम्हाला आज कोणताच टाईम वेस्ट नव्हता करायचा, कारण की आम्हाला जेवढे पॉसिबल होतील तेवढे आज स्पॉट्स एक्सप्लोअर करायचे होते. आणि हे बघा, हे आमचं हॉटेल आहे, म्हणजे आम्ही जिथं थांबलो होतो, आमचं नाही बरं का आम्ही जिथे थांबलो होतो का तिथलं हे हॉटेल आहे. आणि खूप खूप छान होतं आणि क्लिनिंग पण एक नंबर होती आणि सर्व्हिसिंग पण छान होती. आणि लगेच आम्ही आमच्या पॉईंटवर पोचलो. बघा, आता हे तुम्हाला समजलं असेल आम्ही कुठं आलो असेल. तर हे आहे पोर्तुगीजचा चर्च, म्हणजे त्याचं नाव आहे बेसिलिका ऑफ बॉम जोज म्हणून. आणि तुम्ही म्हणता असाल आता मी काय खात होती, तर मी नारळ खात होती. आम्ही नेमकीच नारळ पाणी पिलं, त्यात जे खोबरं असतं ना ते निघलं होतं. आणि हे त्याच्या समोरचं होतं, ते आर्कोलॉजिकल म्युझियम होता. आतमध्ये फोन अलाउड नव्हता, सो त्यामुळे आम्ही बाहेरूनच क्लिप घेतली. आणि आता तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, माझी टोपी ही मला एवढी आवडली होती, प्रचंड आवडली होती, कारण की उन्हामध्ये ह्या टोपीने मला प्रोटेक्ट केलं होतं त्यामुळे ही टोपी माझ्या ऑल गोवा, म्हणजे ऑल जिथे जिथे तुम्ही गेली का तिथे ही टोपी माझ्यासोबतच होती. सो तर आम्ही लगेच तिथून निघालो, आम्हाला टाईम वेस्ट नव्हता करायचा. तिथून निघालो आणि हे जाताना काही असे तोडके मोडके पोर्तुगीजच्या टायमाचे चर्च किंवा अदर काही असावं रस्त्याने दिसलं आम्हाला ते. आणि हे जाताना बघा, इकडून लगेच आम्हाला परत पाणी समुद्र दिसला आणि खूप छान वाटत होता, मस्त हवा चालू होती आणि आम्ही दोघंजणं गाडीवर होतो, भारी वाटत होतं. आणि समोरून पण एक असा ब्रिज होता, त्या ब्रिज खालून आम्ही जाणार होतो. आणि आम्ही रेंटने केलेली बाईक होती. बाईक असल्यामुळे ना एक फायदा आहे की आपल्याला जिकडं फिरायचं आहे तिकडं फिरता येतो. पण हा, रेंट पण तसंच जाता डेली तर असो. तर हे बघा, ते मी इंस्टाग्रामवरती यूट्यूबवरती बघितलं, ते पोर्तुगीजचे हाऊस वगैरे होते ना, ते पण रस्त्याने लागले होते. एका साईडने मस्त असे पोर्तुगीजचे हाऊस होते आणि एका साईडनं मस्त असं समुद्राचा व्ह्यू होता. वाव, एवढं सुंदर दिसत होतं ना. आणि इथून ना ते पोर्तुगीजचे जे घरं होते ना ते स्टार्टिंग झाले होते, एवढे जुने होते ना ते, पण असं वाटत होतं की यार किती सुंदर दिसत होतं ना ते, खूप सुंदर दिसत होतं, असं बिलकुल तिथून जायचं मनच नव्हतं होत. आणि हे बघा, ते पोर्तुगीजच्या हाऊसजवळ थांबलो ना, तिथं काही मी व्हिडिओ असे मटकत व्हिडिओ काढले. आणि एवढं ऊन होतं ना वरतून, तुम्ही माझी हालत पण बघू शकता. भारी वाटत होतं, मस्त असं कलरफुल्स घरं वगैरे होते तिथं. आणि परत मग आम्ही दुसऱ्या पॉईंटसाठी निघालो लगेच तिथून. आणि ते बघा, गोव्यातले ते ब्रिज, ते पण खूप सुंदर दिसत होते, मस्त होते ते पण. थोडं समोर आल्यावरती ना आम्हाला ही क्रूज दिसली. आमची इच्छा होती क्रूजमध्ये जाण्याची, पण म्हणलं बघूया आज जेवढे आपलं कवर होतं का नाही बाकीचे स्पॉट्स वगैरे, तर मग जाऊ म्हणलं. पण आम्हाला फिरण्यामध्येच पूर्ण दिवस गेला, सो आम्हाला त्या क्रूजमध्ये काही टाईमच भेटला नाही जायचा. पण हां, लांबून बघितलं ना, बघा किती खूप मोठी होती. तिथे जवळ आसपास पण छोट्या छोट्या बोटी होत्या. आणि हे त्या ओल्ड गोव्यामध्ये गेलो ना, तर तिथलं हे व्ह्यू आहे, ते चर्च आहे, हे पण खूप फेमस आहे बरं का तिथलं. आणि तिथं खूपच क्राऊड होता. आम्ही नंतर थांबलो तिथं. आम्हाला लगेच नंतर दुसऱ्या पॉईंटवरती जायचं होतं. तर आधी तुम्ही हा व्ह्यू बघा, मग मी तुम्हाला सांगते हा पॉईंट कोणता आहे. गेस वॉट, हा कोणता पॉईंट असेल. तर हा आहे सिंगम पॉईंट. म्हणजे सिंगमचा जो एक शूटिंग झाली होती का त्या पॉईंटवरती, बघा ते कार्स वगैरे असे उडतात सगळे, तो पॉईंट होता. नंतर आम्हाला संध्याकाळी सनसेटच्या टाईमला आम्ही एका बीचवरती गेलो होतो. हा पण एक हिडन टच बीच होता बरं का, हा बेटल बॅटिम बीच होता. हा खूप छान होता हा पण. आणि सनसेटच्या टाईमला एकदम शांत वातावरण होतं आणि जास्त क्राऊड पण नव्हता. हा भारी वाटत होतं बघा, किती छान वाटत होतं. ते लाटा वगैरे एवढं सुंदर वाटत होतं ना ते. तर असा होता आपला आजचा 3rd डे.
तुम्हाला कोणता स्पॉट जास्त आवडला तो नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चौथ्या दिवशी ना फुल डे ॲक्टिव्हिटीमध्ये घातला आम्ही आणि तो कसं केला, काय काय केलं आम्ही हे फोर्टच्या व्लॉगमध्ये तुम्हाला नक्की समजेल. त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.